खरे मारत्या बबन्या, काय म्हणते म्हणलं गावच्या हाल हा? लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हा? त्याले म्हणलं सदू पाटील पाहिजे का उत्तमराव? काही म्हणलं सांगितलं नाही तुम्ही गावात? तुम्हाला म्हणलं मी त्याच्यासाठी पाठवलं होतं ना. लोकायला म्हणलं भेटा, विचारा लोकांच्या काय समस्या आहेत काय नाही. कोणाला पैसा पाहिजे, कोणाला घरकुल, कोणाला काय हापशी नळ निकाल म्हणलं विचारून घ्या ना. अबे आपल्याला मला सर्वच कामं करायचे आहेत ना. त्याच्यानं म्हणलं आधीच कामं करून द्यावा असं. अरे उत्तमराव, मतदान व्हायच्या आधी आपल्याला म्हणलं तवर नाही करता येत बरं. लोकांचा काही भरोसा नसते म्हणलं. हे जनता होय, काही म्हणलं कुकडे पलटण काही सांगता नाही येत. आता आपल्याला म्हणलं इलेक्शन झाल्यावर काय आलू शिलता का आपण? आपल्याला म्हणलं कामच करणार आहे ना. इलेक्शन झाल्यावर म्हणलं कामं करता येते. सध्याचा म्हणलं जे पैसा वाटत आहे, हे जे तू म्हणलं बॅगा दिलेल्या आहेत पैशाच्या, एवढा पैसा फक्त आम्ही वाटून येतो. अरे नाही तर काय तर राजा, हे गावातली जनता म्हणलं कमी आहे का? निरा सोळाच्या लायकीच आहे ना. जिकून म्हणलं पैसा दिसन तिकडे पळते जनता आहे. आता तुम्ही सांगा म्हणलं मला या इलेक्शन मध्ये 90 वाले किती आहेत? जिकडे म्हणलं 90 पासन, शेवटची 90 जे पासन त्याला मतदान मारतात म्हणलं. हे आता रातभर म्हणलं किती तुम्ही 90 पासा, हे तुमचे होत नाही तर मग काही लाज आहे का या गोष्टीत? मी कसं आहे उत्तमराव आपा, याच्या गोष्टीत म्हणलं दम आहे. काहून का हे जे बोलू लागले हे म्हणलं वास्तविकता आहे. पण हे रात्र म्हणलं वैऱ्याची आहे. या रात्रीच म्हणलं हे पहा इलेक्शनचं पुरं पडला पलटी होते. लोकाले म्हणलं पर्सनली जाऊन भेटणं हे ते आपल्याला कामं करा लागन. ते कुठं म्हणलं आपला ताल बसन. काहून का म्हणलं सदू पाटील हे पहा बॅगाच घेऊन या म्हणलं पैशाच्या. पैशानं म्हणलं आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे ना ते. आपल्याला जर जनतेचा सपोर्ट भेटला तर आपलं काहीतरी खरं आहे म्हणलं. नाही तर काही नाही. आपल्याला हे 100%च मग आलू शिला लागते, धनात ठेवजा. अरे तिहा बहीणचा रंगा मारला भोसूडचा, त्या मायची खटखटले का भल्ला पण होती हायले काही जिंदू. अबे काय होतं बेले काय त्या सदू पाट लागून सांग ना मला तू. उत्तमराव म्हणलं हे पहा टेन्शन घेऊ नका तुम्ही. बाहेरून म्हणलं हवा कोणाची राहू द्या, अंदरून म्हणलं हे पहा लोक जरा उत्तमराव चालवतील उद्या. हो लक्षात ठेवा म्हणलं तुम्ही. ते हाय मारती ता अभिले का आगाऊ नको चालत जाऊ ना. असं म्हणलं कोणाला एक उकडे बोलत नको जाऊ. रंग्या मामा लेका तो अपेक्षा लहान आहे का रे? लहान आहे का म्हणलं तो अपेक्षा? काय राजा माणूस आहे का मारती मामा तू? अरे बा तुम्हाला म्हणलं बोलाची अक्कल नाही आहे. आणि म्हणलं तुम्ही इलेक्शन लढू लागले, सांगा काय करा? आम्ही बोला मग पाहण्या कसा भादर करते बे ते. तिला समजत नाही का म्हणलं? एका शब्दात मी सांगितलं ना हवा उत्तमरावची आहे म्हणून. बघ मग बाकीच्या गोष्टी भादर करायचं काही काम नाही ना. माय म्हणणं आहे बा आपल्याला काही गांधळा समजत नाही ना, तर मग आपण चूप राहायचो. काही काम नाही ना म्हणतात भादर करायचं. जाऊ दे ना मारती, उद्याचं लेखा इलेक्शन आहे. तुम्ही म्हणलं आपसातच भांडू राहिले का? सदू पाटला सांगा भांडायला म्हणलं ताकद राहिली पाहिजे आपली. ते म्हणलं पैसे दिले होते ना दारूसाठी, ते पैसे कोणाला दिले तो? ते म्हणलं दारूचा बंदोबस्त झाला का नाही? ते दारूच्या बंदोबस्ताचा तुम्ही म्हणलं या बबन्याला सांगितलं होतं. त्या बबन्याला ह्या म्हणलं विचारून ह्याचीपर्यंत बबन्या गेलं ते म्हणलं हो ये ना दारू आणली का पैसा खाल्ला द्यायचं ते माहित. तमराव तिला समजावून सांगा बरं माणूस किती. पाहते बा काहीच्या काही म्हणलं आरोप लावत आहे. दारू म्हणलं मी निकाल आणून ठेवलेली आहे. तिला माहित आहे का? तिला माहित का मला माहित म्हणलं? अरे बा करणार आम्ही हो ना, मला माहित आहे ना कसं करावं लागते काय करावं लागते. तर हे राजा आहे बा म्हणलं याचं दर निवडणुकीलेच असं आहे ना. याला हे बा सांगा ठेवत नका जाऊ भोकात जाऊ द्या तिकडे. हो ना मग आईची खटखट राजा आहे बा. निकाल म्हणलं दिमाग खराब करून टाकते भाऊ सोडचा. अरे बबन जाऊ दे ना, पिऊन आहे ना ते. तू तर सुज्ञित आहे. तू तर म्हणलं सुज्ञित असल्यासारखा वाघ. आपल्याला का रातचे कामं कोणते करायचे आपल्याला? तुम्ही लेका झळाले का दारवा पिऊ लागले? इलेक्शनच्या आदल्याच दिवशी म्हणलं तुम्ही तुमचा रंग दाखवून दिला बे. आता मी काय म्हणतो, जे पैसा दिलेला आहे म्हणलं तुमच्यापाशी, हे म्हणलं टनटन हे बा गावात घेऊन जा. जे आपले माणसं आहे त्याला वाटून द्या आणि सांगा मतदाराला वाटाले उद्या म्हणा आहे पा उत्तमरावले जर मतदान पडलं नाही तर ध्यानात ठेवलं म्हणा. सर्वाची खटिया खडी करतो म्हणा. अरे का रे बा पिंट्या, म्हणलं याटो लावला वाटतो मतदानावर. प्रचार चालू आहे का म्हणलं? काय चालू आहे तो आला? येईल कायचा प्रचार गिरचार आहे रे बा. येईल मस्त डिझेल टाकला आपलं, मस्त संध्याकाळचं भाडं घेतलं की जाय तिकडं. प्रचार हो का नाही हो, मस्त झाडाखाली गाडी लावून देते मस्त झोपते. तर येईल म्हणलं दुसरे कोणत्याच कामं नाही ना. आम्हाला माहित आहे ना बापू. आहे बा म्हणलं पिंट्या तुला येतलं का चांगला वय तू म्हणलं मी तू ये बा नस वैकी आहे म्हणलं माया. अरे काऊन हो पाटील, म्हणलं लोकांचे झाडले मोडल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही का? तुम्हाला म्हणजे अशी भाकर धकतच नाही वाटतं हो कोणाची टिंगल केल्याशिवाय आणि काय म्हणते ते कोणाला दणके घेतल्याशिवाय. अरे काय स्वभाव आहे राजा तुमचा आहे पा. गावाचे म्हणलं पाटील माणसं तुम्ही कसे वागता राजा? अबे तालबे हो झोपड वाटती लेखा तोंडाले म्हणलं जरा असा लगाम दे बाबू. नाही तर बा मजाक नाही मुसाय घालीत म्हणलं थुत्रातले का. कुकडच्या कुकडे भादरता का म्हणलं बाबू कोण आहे मी तुला माहित आहे का? अबे गावात आले का प्रसिद्ध नागरिक हाव ना मी. असं म्हणलं कुकडे भादरशीन का माझ्यासमोर बाबू. अबे बाबू हे पा माई का सनकली ना दिन म्हणलं मातीत घालू. बापा लहान प्रतिष्ठा आहे तुमची गावातनी. प्रतिष्ठित नागरिक सांगू राहिले मोठे. आज हो मेंबर केले तर निवडून नाही येत तुम्ही आणि सांगू राहिले प्रतिष्ठित नागरिक. पिंट्या जरा आवरून बाबू. तुले भांडण वाळवायचे आहे का? म्हणलं भांडण.
कवा पारचा पावरायलो लेका तोंड वरे करून चालूच आहे कचरा सांडवणं हा हो सुडी चाले का बाबू हा अब जेवढा जीव आहे ना बाबू तेवढाच बोलत ना हा लेका अब एकच घरात मला तुमच्या गावात नाही हा रास्ता फुकून दिले का अरे मग मधुभाऊ राजा तुम्ही त्याला म्हणा ना काही हा त्याला तर म्हणलं तुम्ही काहीच नाही म्हणू लागले ते कसं म्हणलं आम्हाला बोलू लागले सावलीत गाडी लावता आणि झाडाखाली लावता आणि काय म्हणतो ते फुकटचेच पैसे घेता त्याला काही काम नाही ना मी म्हणतो बा प्रत्येकानं आपल्या कामाचे काम ठेवायचा फालतूचे कामं करायचं काम नाही ना एक तर म्हणलं दिवस आता मतदानाचा आहे आणि माझ्याकडे प्रचारावर थोडी आहे की हा अरे मतदार म्हणलं शाळेपर्यंत न्यासाठी आहे ना आणि त्याचं का मॅग आलंय घेतले का फक्त डिझेलचेच पैसे घेतले म्हणलं यायला माहिती आहे का मॅ किती पैसे घेतले तर जाऊ द्या आपसात घ्या म्हणलं काही मजा नाही अशा आहेत नाही भांडण करून तुम्हाला का थोडीफार व्हायचं आहे का मग बाबू जवळ म्हणलंय पा हे इलेक्शन राहील म्हणलंय पा स्वप्नाला थोडीफार करते बरं काही मजा नाही भांडणात नाही मस्त इलेक्शन होऊ द्या आणि या ना मस्त वावरात नाही आणि चालता ना चांगला कुस्ता मग चांगला मरेलो असं म्हणतो मी फक्त म्हणलं हे इलेक्शनचा टाइम जाऊ द्या मग पाहता येते कोणाच्या बुडात किती दम आहे तर नाही का सध्याचे म्हणलं शांत व्हा जराशे आपापल्या कामाने लागून जा है ना पिंट्या तू जाय बरं तू आला काम कर बरं हा इकडे म्हणलं पाटलाच्या माग काही लागू नको आणि मधू म्हणलं हे पा हे पिऊन हा यायच्या म्हणलं हात जर मागा लागशील तू तर म्हणलं झालं तो हे काम रंजिता मलाही तेच म्हणणं आहे ना हा म्हणजे कसं आहे दोन पैसे कमावायचे का म्हणलं अशा लोकांच्या मागा लागायचं मग मला हे सांग तू अरे बा मला माझ्या घर चालवा लागणार बा आणि कोणाच्या म्हणलं रोजी रोटीवर काही बोललं नाही पाहिजे कोणालाही म्हणलं राग येत असते हा येईल काय आहे हा फुकटची दारू पेते तर आणि आमच्यावर येऊन उडते तर टाका बरे करते तर अरे ती ह्या बहीणचा टकला मारला तू ह्या असा बोलता का थांब रे अरे बापरे मेलो लागला रे मुद्दा रे थांब तुला सोडत नाही बाबू मधू ध्यानात ठेवतो बाबू माया बदला घेतल्याशिवाय मी शांत राहत नाही मधू तू गेला म्हणलं माया हातून आता अबे नाही म्हणलं तो मर्डर केला बाबू ते पण नावाचा पिंट्या नाही अरे काका बुडा म्हणलं गेला नाही मतदान करायला अबे बंडू म्हटलं डोळ्यात भेंड गेले का तो आल्या हा मला म्हणलं का तोंड वरे करून विचारू लागला गेला नाही मतदान करायला अब गेलो असतो तर म्हणलं तुला इथं दिसलो असतो का हा मोठा सांगू राहिला का एखादा म्हणलं गाडी घेऊन आला असता की बुडा चाल बरं मतदान कर बरं आजच्या गोळ्या घेतल्या नाही वाटते बुट्यानं अबे फुटक्या डोळ्या झाल्या का हे पाय नाही इकडे माग हे गाडी नव्हतं का मग हा गाडी नव्हतं का म्हणलं हा आजी होय का तो आली बंडू म्हणलं आज नको बोलू ना काही मतदानाचा दिवस आहे राजा काही सांगता नाही येत ना अभि येण्याचं म्हणलं मतदानने मारलं आपल्याला तर काय करतं पुढे राजा आहे पा लयच मजा की आहे म्हणलं तू बा कायच करावं काय काय राजा बरं चाल ना हे गाडी म्हणलं मागची तुझ्यासाठी आणलेली होय ना चाल बरं मतदान करून म्हणलं आपण चल माझ सांग चाल बंड आम्हाला जीव तर समजतं का बी तू हा आताच लगा म्हणलं मावर तू गरम बोलू लागला होता आणि लगे आताच्या आता लगे थंड झाला का हा अबे सदू पडला म्हणलं हे पा खतम आहे मतदान करत नाही मतदान करीन तर म्हणलं हे पा उत्तमलेच करतो नाही असं गरम नाही बोलायला पाहिजे आपल्यापेक्षा समजा वयानं मोठा आहे माणूस अनुभवी आहे ना त्याला म्हणलं त्याचा मानदान द्यायलाच पाहिजे ना प्रत्येकाले बंडू भाऊ तुम्हाला समजायला पाहिजे राजा हा सांगा म्हणलं आता तुम्ही निवडणुका लढू लागले आणि तुम्हाला जर म्हणलं एवढी अकल नसल तर म्हणलं तुमच्या हाती सत्ता द्यायला पुरते का बा गावाची असं म्हणू लागलो म्हणलं मी तुम्ही तर म्हणलं राजा हो जर सत्तेत नाही आले तर आम्हाला म्हणलं गावातून काढून द्यायचे होय अरे नाही हो काही नका बोलू राजा आहे पा तुमच्या दोघांसाठी म्हणलं ना स्पेशल गाडी आणली ना पुऱ्या गावात म्हणलं मी तुम्हालाच पाहू लागलो हा हे दोघं जण कुठं आहे हा आणि सदू पाटलानं म्हणलं जरासा अलग विचार केलेला आहे तुमच्यासाठी बी है ना त्याच्यानं म्हणलं तुम्ही बिंदास राहा ना तुमच्या पगारा म्हणलं निकाल लावून देतो ना म्हणलं दोघांच्या बी हा एका शब्दात काम होतं राजा बंडू पाटलाच्या मजा आहे का नाही अबे बंड्या पहिले तोच बुडीची पगार देणं लावू ना बुडीचीच तर म्हणलं तुला पगार लावून देणं होऊ नाही लागली ना आमच्या काही म्हणलं पगार लावतो तू हा घरचाच तर म्हणलं का तुला दिवा खाली अंधार आहे आणि आम्हाला सांगू लागला का हा बाबू तो सारखे म्हणलं हे पा लय धना चालले म्हणलं म्या हे काय उन्हीत नाही पांढरे झाले माले हा तेवढा अनुभव आहे म्हणलं मला बंडू हा आणि चटकन निघ म्हणलं तू हा नाही तर पा नीरा मारत बसीन म्हणलं तुला असं आगाव बोललं की मला सैन नव्हत गळा पुढा तुझ्या राजा मी इतक्या दुरून म्हणलं घ्यायला आलो मतदान करायला आणि तू म्हणलं मावरच गरम मुतरायला आणि सांगा आता काय करा भलाईचा म्हणलं जमाना आहे का मला सांग बरं तू बुडा हा काय राजा म्हणलं तुला आम्ही मानदान द्यावसा असं वाटतं बा जाऊ द्या बा मोठा बुडा आहे बा गावात म्हणलं सर्वात वरिष्ठ आहे तर म्हणलं चला बा कुठे मान द्यावं गाडी माई घेऊन जाऊ बा तर तू राजा म्हणजे असा उलटा सुरू राहिला आमच्या मी काय म्हणतो आता म्हणलं हे पा मतदानाचा दिवस आहे
तर आम्ही आलो ना तुम्हाला घ्यायला. आता तुम्हाला बंडू भाऊचं काय करायला लागते. मला आमचा मान तुम्ही ठेवत नाही का बा, असं म्हणू लागलो बा. आता मतदानाचा दिवस आहे, त्याला म्हणलं मस्त मतदान करून येऊ. आणि म्हणलं कोणकोणत्या समस्या आहेत याच्यात म्हणलं आपण आपलं सदू पाटलाला डायरेक्ट भेटून घेऊ ना. पगाराचं आहे का काय आहे का समजा अशा 2-3 म्हणलं पेन्शन योजना आहेत. त्यात म्हणलं तुमचा नंबर लावून देतो मी. तुमच्या म्हणलं कागदपत्र आहे बा, समोर सरकवतो ना. अबे लेका वासुदेव, म्हणलं कागद समोर सरकवाले तिथं का तो आजीचा नवरा बसून आहे का? मला सांगू लागला कागद समोर सरकवतो. हा त्या बहीण लेखा बुडा. अरे सारे बा बंडू दाई तू बुडा लेखा जरा आगाऊ दिसू राहिला आहे. भल्ला बुडका आहे भाऊ सुजन, या झोडाच्या लायकीचं दिसू लागलं. हा अबे चाल ना माणूस किती आता दे ना तेवढं मतदान करून. हा एक मतदान नाही लेखा बाप्पा. बरं मी म्हणतो काय पाहिजे हे तर सांगून द्या बा. खुल्लं खुल्लं सांगा ना काय पाहिजे तर. असं आता आली का तुम्हाला आठवण? अबे दारू पाहिजे ना. दारू नाही पाजला तर काही नाही. एखाद मोठे सांगू लागले मतदान करायला चाल मतदान करायला चाल. हा आणली एखादी 90 सोबत. हा हे देसाळ बेसाळ नाही पीत म्हणलं. ते लाल आहे का लाल लाल पास म्हणलं हो दोघाले बी. तेही मतदान करतो का? तसं नाही करा. अरे काय राजा बुडा, मग पहिले सांगा ना राजा लाल पाहिजे म्हणून. एका मिनिटात घे हे घे आणली लालवाली म्हणलं तुझ्यासाठी. असं आता जमलं ना बंडू. आता करतो म्हणलं मतदान तुले. ना बा आता कुठेही नाही म्हणलं मला. हा आणि कोणतंही बटन दाबून घे म्हणलं मायकून. अरे बोला मास्तर, काय म्हणते तुमच्या गावातनी कशी काय मला लोकांची हालचाल? हवा कुकडची आहे का आहे म्हणलं जरा आम्हाला माहित पडू द्या. हा काल रात्री म्हणलं एवढा काही टाइम देणं झाला नाही ते पा. कालच म्हणलं तुमचं अर्ध जास्ती गाव आम्ही कव्हर करत होतो ना. हे पा आज म्हणलं पैसे आणलेले आहे. हा जेले म्हणलं पैसे द्यायचं आहे त्याला फटाफट देऊन टाका म्हणलं. हाय घ्या काही करू नका. हो आजच्या तारखेत म्हणलं हे पा भरभरून मतदान झालं पाहिजे म्हणलं. उत्तम रावले हा गुलाल आपला असला पाहिजे म्हणा. काही नाही राजा, सदू पाटील म्हणलं हे पहा पैशाच्या जोरावर म्हणलं लयच उडू लागला. आणि लोकाले काय म्हणलं आजकाल पैसा पाहिजे. हा येईल वाटते बा आता निवडून आल्यावर काय घंटा कामं करते का? हा असं होऊ लागलं ना. हा लोकांच्या म्हणजे भ्रमनिराश लय झालेला आहे ना. आधी येईल वाटते बा आता हे निवडून येईपर्यंत आपल्याला सांगते तर आणि मग काही कामं करत नाही तर असं होऊ लागलं ते. हा साहजिक आहे म्हणा आता लोकांचं बी, कारण लोकायला फटके बसलेले आहेत ना. अरे घरकुलाचे राजा म्हणलं हे पहा सांगून कामं नाही केलं म्हणलं. सांगून पाय मग काय करता. असं आहे ना ते लोकांचं म्हणलं आहे बा काहीच नाही चुकलं. हो लोकांचं काय म्हणणं आहे बा समजा आता हे जे नेते लोक आहे बा इलेक्शनच्या टायमात नाही सापडते तर येले जेवढं लुटते आहे तेवढं लुटून घ्यायचं बा. आणि मतदान म्हणलं जेले मारायचं आहे तिलाच मारतात बरं. हा असं आहे ते काम. हा मी इलेक्शनच्या नंतर म्हणलं कोण किती काम करते याच्यावर ध्यान नाही देत म्हणलं कोणीच. अरे हो पण यात नाही म्हणलं चांगल्या माणसाचं मरण आहे ना राजा. नवीन उमेदवारानं म्हणलं सांगा आता निवडणुका कशा लढवायच्या. हा एवढ्याला पैसा जर म्हणलं उपनतो तर काय करावा. बरं ठीक आहे उपनला तू उपनला त्याचं म्हणलं फलित झालं पाहिजे ना. लोकांना मतदाने मारलं पाहिजे ना. लोक राजा आहे बा मतदानाला एवढे मागं पुढे पाहिजेत ना. खतरनाक काम झालं बा मतदानाचं तर. काहीच नाही माया ऐका तुम्ही पहा ऐकशांत एकच करायला लागते म्हणलं. आपले निकाल माणसं म्हणलं लावून द्यायचे. 2-4 गावातनी हो गाड्या घेऊन आणि डायरेक्ट माणसं उचलले की सीधे मतदान करायला. हो म्हणजे रप आपल्या समोरच मतदान मारून घ्यायचं. जेवढे मतारे कुतारे जे आहेत ना निकाल घेऊन जायचे आणि मतारायचं बटन म्हणलं आपल्या हातानं दाबाचं. हा त्याच बोट घ्यायचं आणि त्याला सांगायचं हे दाब म्हणून बस दाबून देतात ते. बरं नाही हो तिकडं तुमच्या गावात काय म्हणते म्हणलं. तिकडं कोणाची हवा आहे बा. तिकडे तर म्हणते सदू पाटील चालू लागला म्हणते बा. नाही तसं नाही ते तुमच्या लक्षात नाही येऊ राहिलं म्हणलं. सध्या कसं आता सदू पाटील पैसे वाटू राहिला का नाही तर मग लोक सदू पाटलाचं नाव घेऊ लागले. हा ऐन म्हणलं प्रत्येकाच्या घरी जाऊ पैसे देणं चालू आहे आमचे आणि सांगणं चालू आहे की हे पा आम्हाला मतदान मार आम्हाला मतदान मार असं काम चालू आहे आता. बरं नाही हो म्हणलं सदू पाटलाची पैशाची गाडी पकडली म्हणते. हा कारवाई होणार आहे म्हणते बा सदू पाटलावर. ते ड्रायव्हर गिवर निकाल तर फुटले म्हणते बा. हा पैसा सदू पाटलाचा होय बा. आमचा नव्हे आमचा यात काहीच हात नाही आहे बा. निकाल पैसा आहे सदू पाटलाचा होय त्यानंच आम्हाला सांगितलं होतं. असं बोंब चालू आहे बा आमच्या गावातनी. म्हणलं खरी गोष्ट आहे काय? अरे कुठं राजा लोकांच्या मागं लागता काहीचा काहीच अफवा करते ना राजा. सदू पाटील होय ना ते आणि म्हणलं तिची पैशाची गाडी सापडली तरी त्याला गम नाही ना. त्यानं लय कमावला. अरे 4-5 वार्षिक राहिला ना त्याला काहीची कमी आहे हो. बरं चला आम्ही निघतो म्हणलं. गावात जरा लक्ष ठेवा बरं. आपल्या म्हणलं वार्डात नाही बा कोणाला घुसू नका देऊ. दुसऱ्या पार्टीचा माणूस तर म्हणलं बा घुसूच नका देऊ. आणि घुसलाय तरी म्हणलं बा त्या मागं राहायचं. हो आणि आपले निकाल माणसं म्हणलं मतदान केंद्रावर न्या आणि सर्वाला म्हणलं बा मतदान करायला लावा. तरी कुठं म्हणलं आपली प्रगती होईल बा. नाही तर काही नाही म्हणलं. आणि यंदा आहे पा उत्तम पाटलाची एक सीट पाहिजे बरं आपल्याला. पुन्हा मी काय म्हणतो माझ्या गावातला म्हणलंय पा लोट घेऊच नका तुम्ही. सर्व कामं म्हटलंय पा माझ्या इशारावर चालतेत ना. बरं चला ठीक आहे निघतो मग आम्ही. हो या ते पा शांत राहा बरं. कल्ला करू नका म्हणलं. हो
एका एकाला अंदर सोडतो म्हणलं मी. एका दमानं सोडता नाही येत ना आम्हाला. म्हणलं आदेश आहे ना वरून सर्वांचे. म्हणलं कार्ड पाहिल्याशिवाय सोडता येत नाही म्हणलं मतदान करायला. हो हा ज्याचे ज्याचे म्हणलं हे बा इलेक्शन कार्ड नाही आहे त्यानं म्हणलं अंदर जायचं नाही. हो त्यानं काही करायचं आपलं म्हणलं इलेक्शन कार्ड घेऊन यायचं. तरी कुठं अंदर सोडतो मी नाही सोडत नाही म्हणलं. साहेब बापा आम्ही म्हणलं मतदान कसं करावं मग मतदान कार्ड हरपलं म्हणलं मला. आता काय करू मी मग का मी का मत का देऊ शकत नाही का म्हणलं. मला ऑनलाईन नंबर आला असेल ना ते नंबर घेतो आणि मतदान करतो. आधार कार्ड आहे ना आमच्यापाशी. अरे हो ना मी तेच म्हणत आहे. म्हणलं एक तर मतदान कार्ड पाहिजे किंवा मग आधार कार्ड पाहिजे. कोणतं म्हणलं तुमचं ओळखपत्र पाहिजे. हो त्याशिवाय तुम्ही मतदान करू शकत नाही ना. असं म्हणून राहिलो मी काय दुसरं बोलू राहिलो का. अरे तर मग घ्या ना पटापट. आमच्यापाशी आहे ना आधार कार्ड. आम्हाला जाऊ द्या ना राजा. आमच्या का म्हणलं मजुऱ्या पाडता का तुम्ही. मतदान करतो म्हणलं आम्ही ना आमच्या कामाला जातो. ठेवलं म्हणलं आम्हाला इथं उभं राजा. ऊन का ऊन आहे म्हणलं मरणाची म्हणलं बा. आजची का मजुरी पडली म्हणलं तुम्ही भरती करून देसान का आमची मजुरी. कामाला गेल्याशिवाय आमचं भागत नाही म्हणलं. अबे हो तर म्हणलं तुला एकट्यासाठी का मला का नियम मोडाले लावतं का. मला म्हणलं घरी बसायला लागेल ना बाबू. माली नोकरी जाती ना तुले काय आहे. वाली म्हणलं एक दिवसचीच मजुरी पडायची. पण म्हणलं माली जिंदगी खराब व्हायची ना. भल्ल्या लंब्या हाणून राहिले हो साहेब तुम्ही तर. अरे बाबा राजा आमचं म्हणलं कामाला गेल्याशिवाय नाही भागत ना. आम्हाला जात लागते म्हणलं. अरे तुमच्या मतदानाबाई म्हणलं आम्ही का आमच्या मजुरा पाळाव का. मग म्हणलं गुरुवारी बाजार काय ना करावा. बायको म्हणलं राजा मागं किरकिर देते लावून. किरकिरी म्हणलं पा किती खतरनाक असते बायकोची म्हणलं. तुम्हाला माहित आहे का. तुम्हाला काही नाही म्हणलं माहित साहेब. बापा निरा बायाच्या नावानं का बदनाम करू म्हणलं. बाईची जात काय म्हणलं बिनकामी किरकिर करते का. दारू ढोसून म्हणलं घरी जात असाल ना म्हणून म्हणलं बाई किरकिर करते. अशीच म्हणलं किरकिर करते का बाई. निकाल म्हणलं जर आणून टाकला टायमावर तर बाईची जात म्हणलं किरकिर करतच नाही ना. तुम्हाला म्हणलं दारू पाहिजे ढोसाले सर्वच पाहिजे. अशानं म्हणलं कसं होणार आहे. घरात मी आणून नाही टाका लागं बापा. नाही तर का तुम्ही आणून टाकता का जी माघारी. मी सांगतो ना माघारी माघारचा म्हणलं किराणा बाजार हाट म्हणलं सर्व मीच करतो ना. आता तर इथं कोणाला सांगता मग. इथं कोणाला सांगता म्हणलं. तुमच्याच घरी आणता ना का आमच्या घरी आणून टाकता का. त्याचं काय मोठं पण आहे का म्हणलं. बायका मग तुम्हाला करून खाऊ घालत नाही का. फुकट थोडी ना आणून टाकता काही. माशिने जाऊ दे बाई. या माणसाला म्हणलं किती बोललं तर मला लागा नाही आहे का. याच्या पुढे डोकं फोडलं तरी मला यायला समजत नाही. पहिले दारू पाहिजे यायला प्याले. घरात मग आणते ते पहिले दारू पितात म्हणलं. माय बरोबर आहे वा तुमचं आता बाई वा. या माणसाने पा दारू पाई निकाल गमावलं म्हणलं. माईच्या माणसानं 2 एकर शेती इकली बिचारे. सांगा काय करा. लेकर म्हणलं माले निकाल बनवासी करून टाकले बा माय. मस्त 2 एकर शेती होती बापा. तेवढीच आम्हाला पोटापुरती निकाल इकून टाकली म्हणलं माणसानं. आता लोकांच्या कामाला जाते. मिस्त्री कामावर जाते ना आता. अरे बा त्याने इकली तर मग त्याच्या बापाच्या कमाईची इकली. तुमच्या बापाच्या कमाईची इकली का. मग तुमच्या बापानं म्हणलं काही हुंडा मुंडा द्यायचा असता ना. तशीच दिली म्हणलं पाठवून. 2 साड्या घेतल्या मग घालून दिली. हुंडा गिंडा द्यायचा असता तर अशी म्हणलं शेती नामावर करायची असती. मग नसती इकली त्यानं. आणि मग म्हणलं दारू नसती पिली ना. दारू नसती पिली मग. अरे तुम्ही शांत राहा म्हणलं. तुम्ही म्हणलं इथं मतदान करायला आले का भांडण करायला आले म्हणलं. चला शांत राहा बरं. आता म्हणलं याच्यानंतर मला आवाज नाही आला पाहिजे. नाही तर लक्षात ठेवा म्हणलं तुम्ही. अरे बा बंडू काय म्हणते अजित कोण. आपल्याला किती मतदान आहे काय म्हणलं. काही बजेट लागला का नाही लागला राजा. हे तर राजा म्हणलं पहा आता एवढेच लोक राहिले म्हणलं मतदान करायचे. बाकीचे निकाल झाले बरं मतदान. चला लाईन मध्ये या म्हणलं. लाईन मध्ये कृपया कोणच म्हणलं लाईनीच्या बाहेर जायचं नाही बरं. आता म्हणलं एवढेच लोक राहिले मतदान करायचे. बस झालं मग. बा मारत्या काय होत राहिली म्हणलं. मला काही समजून नाही लागलं बा. असं जीव म्हणलं धमधक करू लागला ना. एवढी सीटले का उत्तमरावची पाहिजे रे बा आपल्याला. अबे पा चांदीच चांदी आहे म्हणलं. आपली चांदीच चांदी आहे ना. एवढ्या मतदानात म्हणलं आपल्याला काय ऊत जाणार आहे. हवा कोणती चालली काय चालली. या वेळेचं इलेक्शन म्हणलं का काही समजलंच नाही ना बे. असं म्हणजे अलगच काम झालं ना. हे पा इथं काही कल्ला करू नका म्हणलं. इथं ड्युटी लागलेली आहे म्हणलं. पा मोठ्या साहेबाची त्याला म्हणलं जरासा का माहीत झाला तर बस नॉमिनेट करून टाकन म्हणलं. ते उत्तम रावला काही सांगता नाही बरं. येणं जर कंप्लीट केली तर निकालात बाहेर ते म्हणलं ते मतदान मान्य करत नाहीत मग. अरे हो साहेब. अरे घ्या ना राजा पटापट. जाऊ द्या ना आम्हाला. आता एवढे धन राहिले ना. एवढं काय बाबा का लगे का नियमात करावं लागतं का. जाऊ द्या ना. आता ते लेडीज पावर फक्त 4च राहिले आता. ते जाऊ द्या. मग हे पा आमचं करून टाका म्हणलं. बस करा आता. 5च्या समोर म्हणलं ते आणखी मतदान पडायचं नाही तर मग बसा लागन. मला सांगा काकाजी तुम्ही घाई केल्याने होणार आहे का. तुमच्यापेक्षा म्हणलं घाई मला आहे घरी जायची. दिवसभरापासून म्हणलं हरमान कटायलो ना मी. तुम्हाला तरी म्हणलं 5 मिनिटं लाईन मध्ये लागा लागते. पण आम्हाला तर म्हणलं दिवसभर ड्युटी करायला लागते ना. सकाळपासून तर समजा इलेक्शन खतम होईपर्यंत. असं आहे ना ते. जराशे म्हणलं दम धरा. हे झालंच ना आता. बाकी पण सदू पाटील हे निकाल मतदान म्हणलं हे पा उत्तमरावचे आहेत बरं. निकाल मतदान उत्तमरावचे आहेत म्हणलं. हे ते का मारत्या आहे पाटील आहे गणपत आहे ते हे मास्तर आहे रंग्या आहे. त्यातले म्हणलं आपले बा 1-2च लोक आहेत. आपला किरकिऱ्या पाहते मागा आहे ती बस आणि वासुदेव आहे. 2च जण आहे म्हणलं आपले.
अरे डॉक्टर साहेब राजा 2-3 मताचा आपल्याला काही फरक पडते का तुम्ही सांगा बरं हा? एवढ्यानं म्हणलं आपलं काय होणार आहे? बरं ठीक आहे, या गावातून म्हणलं आपल्याला मतदान होणार नाही, पण म्हणलं बाकीच्या गावातून तर होईनच ना. हा अरे पाण्यासारखा पैसा वाटला ना राजा, त्याचा म्हणलं फायदा होईल का नाही होईल तुम्हीच सांगा. पैसा किती वाटला तुमच्या हातून, म्हणलं किती पैसा सरकला एवढं सांगा मला. हा एवढा वर जर म्हणलं निवडून नसन तर मग तर लयच झाली. आता कसं आहे म्हणलं, एवढा पैसा लावला द्याल तर पाहिजे गड्या. आता काय होते काय नाही आता हे उद्या समजन. आपल्याला म्हणलं उद्याची वाट पाहायला पुरतच नाही. आजही म्हणलं आपल्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन विचार लागेल, का रे बा मतदान केलं का. हा सर्वाला विचार लागेल ना, निकाल कॅल्ची मार लागेल, तरी म्हणलं आपल्याला माहित पडेल कोण मतदान केलं कोण नाही केलं. तर असं करावं लागतं आपल्याला. अरे चला हो इन्स्पेक्टर साहेब राजा, मला तर जाऊ द्या राजा. अरे मी उमेदवार आहो ना, मला तर म्हणलं मला मतदान मारू द्या बाबा. हा यायचं म्हणलं होत राहील ना. हा आता म्हणलं तसं तर सकाळीच मारायला पाहिजे होतं, पण कामाधंद्याच्यानं म्हणलं बा येणं झालं नाही. म्हणलं वावरात गेलं तर म्हणलं फवारा होता माया आज. हा अरे ती हा मायाची कटकट राजा, इलेक्शनच्या दिवशी फवारा काढला का हो? अरे नाही तर काय तर बा, आपल्याला का पैसा वाटायला लागते, काय करायला लागते हे म्हणलं. मला गावातून लोकांनाच उभं केलं ना, आणि माझ्या परिचार म्हणलं हे बा त्याहीनच केला आहे, पण मला काहीच माहित नाही. म्हणलं माझ्या फॉर्म भरण्यापासून तर म्हणलं हे बा लोकांना दारू वाटेपर्यंत तर जेवण वाटेपर्यंत निकाल म्हणलं गावातल्याच लोकांनी केलं, मी काहीच नाही केलं म्हणलं. बरं एक काम करा, तुम्ही जा बरं अंदर. मग चला या समोर या बरं. हा घाई करा आता लवकर, म्हणलं बा 10-15 मिनिटांनी निपटून टाकायचं आहे. चला बाकीचे बिनकामीचे वरण्याच्या बाहेर व्हा. चला व्हा लवकर. अरे साहेब राजा फक्त 10 मिनिटं आहे बा, झालंच ना आमचं. पण नेमकंच म्हणलं आम्ही मतदान मारलं बाहेरच चाललो ना. एका बुडीले म्हणलं घेऊन जायचं आहे, म्हाताऱ्या बुडीले अंधार आहे म्हणलं, दिले मतदान आले म्हणून थांबून आहो आम्ही. हे बा एवढं झालं की जातोच म्हणलं. नाही ते काही सांगायचं नाही. चला व्हा लवकर बाहेर. चला बाहेर व्हा लवकर. हा नाही तर बा सर्वाले दांडे मारीन बरं मी. चला व्हा बाहेर लवकर.